हॅलो गाईज, तर आज आपण आलो होतो एका गाडीला फिरायला. तर पाहू शकताय आम्ही रिक्षामध्ये बसल्यानंतर इतकी गर्दी झाली होती ना एकाच गाडीमुळं. डायरेक्ट सगळ्या गाड्या जाम झाल्या होत्या, एकदम ट्रॅफिक झालं होतं. आणि शेवटी रिक्षावाले मामाच बाहेर गेल्यानंतर त्यांनी सगळं काही नीट करून आम्हाला सोडवलं सिद्धार्थ गार्डनला. आणि पाहू शकता तिकीट वगैरे काढलं, तिकीट घेतले बघा. आणि आता आपल्याला आतमध्ये जायचं. हॅलो. आणि जो व्ह्यू होता ना खरंच खूप सुंदर होता, खूप छान होता. खूप म्हणजे फोटो वगैरे काढले, सगळे क्लिक वगैरे केले. पाहू शकता आता मी इथून चालली आहे. कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते. ते बघा, इथं कपल्सची जागा आहे फिरायची, पण आपल्याला कोणीच नाही आहे म्हणून आपण चाललो आहे पुढे. आता इकडे सगळे जंगल सारखंच, म्हणजे सगळे प्राणी वगैरे ठेवलेले इथं. आता मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवते कसं आहे काय नेमकं. आता सगळं दाखवणार आहे. मी कुठं गेले, पुढे चालणार चुकणार. सगळं सिद्धार्थ गार्डन सगळं. आता पहिलं स्टार्टिंगला काय आहे बघा बरं. कोल्हा माकड. आता बघा माकड आहे. माकड लावा देते. तुम्हाला इथं सगळे प्रकारचे म्हणजे प्राणी किंवा पक्षी सगळ्या प्रकारचे बघायला भेटतील. एकन एक छोटी छोटी म्हणजे जे छोटी छोटी क्लिप आहे ना ती मी व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. इथं पाहू शकता अर्धे तर माकडच होते सगळे. काही माकडाशिवाय मला दिसतच नाही. इथं कुठं आणलंय माकडच दिसते मला नुसते. कृपया परिसरात कचरा टाकू नये. मी एकटीच मागे चालली होती तर पुढे इकडे काहीतरी इंटरेस्टिंग आहे पाहायला व्हिडिओ काढायसाठी, मग दमन मागे राहिले होते. आता इकडं कोणतं सेक्शन आहे पाहूया आपण. सुंदर झाडे. पाहू शकता ती प्रेग्नेंट झालेली आहे, त्याच्यामुळे बसली आहे आराम करत. नीला बापरे, एवढी गर्दी होती ना तिथं बघायला. आता इथं सगळे सापच दिसणार तुम्हाला, सगळ्या प्रकारचे साप. बापरे, पाहू शकता किती मोठा आहे. काय खाल्ला सांग, काय खातात सांग ते. मला एक गोष्ट कळत नाहीये, आपण जर 4 दिवस घरात राहिलो तर किती बोर होतो. विचार करा, ह्या प्राण्यांना तर कोंडून ठेवलेलं आहे, त्यांना किती बोर होतं असं. पण ते काय करणार आता, त्यांची पण मजबुरी आहे. इकडून तिकडं तिकडून इकडं. पाहू शकता कसा जीभ बाहेर काढू तो इकडून तिकडून. बेडूक मामा. हा बेडूक मामा एकटाच बसला होता. पाहू शकता त्या झाडामध्ये साप आहे. पिल्लू आहे का ते? बापरे, इथं तर सगळी फॅमिलीच बसली काय माहिती काय. हे काय और इधर है क्या है, इधर कासव. असं त्या सापांना धरून हातात घेऊ वाटलं, एवढे भारी.
आता पाहू शकता डान्स करत होता डायरेक्ट, फक्त गाण्याची कमतरता होती. सुंदर बसला डायरेक्ट झाडामधलं. हो. आता ते सापाचं सेक्शन होतं ते आता झालं आहे, संपलं आहे. तुम्ही पण पाहून खूप थकला इकडे असता, बसलाय. मला माहिती. इकडे 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 सगळं सापाचं. हा ना, बोलती नाही. तर आता इकडं यांनी मागचं जसं तुम्हाला section होतं दुसरा ना, सगळं सेक्शन सापाचं. पाहिला आणि ती आता इकडे कोणते माणसे? इकडे आता मंकी म्हणजे आपणच. माकड म्हणजे आपणच. आता आपण आलो माकडाच्या सेक्शनला. खाली पडली माणसे. म्हणजे तिथं जी माणसी होती ना, तिच्या जे रिलेटिव्ह वगैरे काय असतील ते, त्यांनी ना आम्हाला खायला घेऊन दिलेलं शेंगदाणे, चक्की वगैरे. तर आम्ही ते ना ते माकडांना देत होतो, पण नंतर काय झालं गोष्ट, आम्ही देत होतो आणि मी नंतर दिलं ना माकडाला खायला त्या. तर तिथे एक मावशी म्हणे दगड काय फेकती. म्हटलं दगड नाहीत खायचंय. त्या म्हणे तिथं वाचलं नाही का तुम्ही, ते तिथं काय लिहिलंय की बाहेरचं अलाउड नाहीये त्यांना टाकायला. आता पाहू शकता तुम्ही, जी झोका वगैरे ना ते मला फार खेळायला आवडतं, त्याच्यामुळे मी खेळत आहे. त्याच्यामुळे मला इग्नोर करा, म्हणू नका मी लहान नाहीये. आणि खरंच ते सगळं असं पाहून ना मला लहानपणीची फिलिंग आली डायरेक्ट. मंद बदक समोरासमोर खातो. आणि हे माहिती वेगळंच चाललं होतं रे देवा. आता बघा कसं करतंय हे माकड. कसं माहिती? अब क्या होगा, घे ना. अब देखो. हिच्या हातून बघा बघा आता कसं घेते. डायरेक्ट धप्पा. धर धर धर. हे धर. पण खरंच खूप भारी वाटलं तिथे प्राणी वगैरे पाहून, एकदम असं मस्त वाटलं माहिती का, खूप भारी. पण आधी खूप प्राणी असायचे, पण आता आहे ना प्राणी संग्रहालयामध्ये खूप प्राण्यांची संख्या कमी झालेली आहे. इकडे बघ ना. पण छान होतं बघायला, सगळं काही मस्त होतं. दगडा नाही मारू राहिलो, शेंगदाणे टाकतोय. इकडे बसलाय भालू. और इधर कौन बेटा है, वो बुद्धू प्राणी बेटा है. तर इथं पाहू शकता, इथे बिबटे सगळे आहेत, सगळे. हे जे पाहताय ना तुम्ही खाली, काय हे ना पाणी प्यायचंय त्यांचं, आणि जे वर आहे ना ते आराम करायचं, चारा खायचं वगैरे ते सगळं आहे. आणि खाली असं गेट केलेलं आहे, त्यांना पाणी वगैरे प्यायचं असलं की मग ते काय ओपन वगैरे करत असतील, तिथून ओपन करायचं आणि खाली ते पाणी प्यायला जातात, असं काही आहे. हे बघा कसा आराम करतोय हा. बघा इथं काम करून मस्त पैकी झोपलीये आणि त्याची बायको आराम करतीये. नवरा
कसा रागात बघू बघा. आणि माझं आता फोटोचं काढायचं काम सुरू होतं, रील शूट वगैरे करायचं ते पण काम सुरू होतं. म्हटलं आता आलोच आहोत तर व्ह्यू पण चांगला आहे, म्हटलं एखादे 2 रील करून घ्यावे म्हणून तेच करत होते मी. व्हिडिओ बनवणं काही सोपी गोष्ट नाहीये, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला दाखवायच्या मुद्दा म्हणून मी व्हिडिओमध्ये टाकलंय ब्लॉगमध्ये, कारण की तुम्ही पण पाहू शकता की खूप स्ट्रगल असतो. एक व्हिडिओ चांगला नाही आला ना तरी 4-5 करावं लागतात व्हिडिओ, एक काय भागत नाही. पण ते पुढच्या माणसाला वाटतं की ते खूप सोपं असतं, इझिली आपण करू शकतो, पण ते असं काहीच नाही आहे. खूप स्ट्रगल असतं रील्स करणं पण. छोटे छोटे शब्द जरी आठवले नाही की डबल आपल्याला रील करावं लागते डबल एकदा. आणि इकडे जे आहे आम्ही जिकडे आलो होतो ही पाणचक्की आहे. आता इथनं तुम्ही पाहू शकता खूप सारं पाणी आहे, पण ते पाणी नेमकं कुठून येतं हेच माहीत नाही आहे. आणि हे अजून कोणाला माहीत पण झालं नाही आहे. जर तुम्हाला माहीत असलं त्याची हिस्ट्री तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यात खूप सारे मासे होते, म्हणजे आपण ते मोजूही शकत नाही एवढे सारे मासे होते छोटे छोटाले. आणि पाणीही स्वच्छ होतं, पण ते नेमकं पाणी कुठून येत होतं हे नेमकं मला समजलं नाही. पण तुम्हाला माहीत असलं तर खरंच सांगा मला कमेंटमध्ये. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती का, जिथं ज्या पाण्यामध्ये जास्त मासे असतील ना ते पाणी खरंच स्वच्छ असतं. म्हणजे जी घाण वगैरे असती ना ते मासे खातात आणि मग ते पाणीही स्वच्छ होऊन जातं आपलं. इथे पण मला वाटलं की मानसी माझा फोटो काढते म्हणून मी मस्तपैकी अशी पोज देऊन उभी राहिली होती, पण ते काय ती व्हिडिओ काढत होती. आणि हे आपलं पाणचक्कीचं झालं. आता कुठे जायचं आहे आपल्याला? बेबी का मकबरा इकडे जायचं आता आपल्याला. आता इथं आम्ही पाणचक्कीला आलो होतो, आता बेबी का मकबरा. आता इथं रिक्षावाल्या मामाला विचारू आणि मग पुढे जाऊ. खरंच खूप भारी मस्त आहे इथं, खूप भारी मस्त आहे. पाहू शकता खूप गर्दी आहे. आता आम्ही आलो होतो तिकीट काढायला. आला ना. आता आम्ही तिकीट घेतले, म्हणजे काय म्हणतात त्याला कॉईन वगैरे असं काहीतरी तिकीट सारखं राहतं ते आता आम्ही घेतलं होतं. आणि आता आपल्याला एंट्री करायची होती. एंट्री पण करायला बापरे बाप, ते कॉईन दाखवायचं, मग ते आपलं चेकिंग वगैरे करतात. जसं काय मी 2-3 बंदुकेच घेऊन गेले यांच्यात चेक करत होते. मी गुंतले होते नव्हती. आणि तुम्ही पाहू शकता इतके सुंदर सुंदर जे फॉरेनर वगैरे होते ना, खूप भारी भारी होते. आणि त्यांच्यासोबत मी एक फोटो पण काढला मस्त पाहिजे. यांचे कपडे बघा, ड्रेस बघा, छोट्या छोट्या चड्ड्या वगैरे घालून आले इथे. बेबी का मकबरा आला आहे आपला. आता आपल्याला आतमध्ये जायचंय, बघू आपण आतमध्ये काय काय. म्हणजे हे जे आहे हे त्यांनी बायकोसाठी बांधलेलं होतं. मी पाहू शकता आजकालच्या आपल्या ज्या जनरेशनमध्ये कोण बांधलं बरं एवढं एका बायकोसाठी. आणि त्यांनी बघा एवढं बायकोसाठी बांधलं होतं. इतकं सुंदर बांधलेलं आहे ना, खूप सुंदर व्ह्यू आहे. खूप म्हणजे एकदम मी सांगू शकत नाही शब्दामध्ये. तुम्ही वरून आहे ना जेव्हा 5 वाजतील ना आता, इतकं सुंदर व्ह्यू येतो ना सनसेटचा, खूप सुंदर. फोटोज व्हिडिओज काढायला खूप सुंदर व्ह्यू येतं इथे. अक्षरशः इतक्या ट्रिप्स येतात ना, म्हणजे आपण सांगूही शकत नाही. जवळचे खेड्यापाड्यातले जे लोक असतात ना इथे ट्रिप घेऊन येतात शाळेमधल्या. आणि ह्या मानसीचं वेगळंच चाललेलं होतं. फोटो ते काय पायाचा फोटो काढायचा, मग ते घ्यायचं, काहीतरी वेगळंच चाललं होतं तिचं. पण खरंच खूप भारी वाटत होतं तिथं जाऊन. असं फ्रेश वाटलं ना, असं वेगळं कुठंतरी.
अब हम अरे देखो यहाँ ये जा रहे नंदिनी हैं। की स्टाइल, और ये देखो इधर ट्रिप भी आई है। वो खुले बाल, देखो ये हिस्ट्री मकबरा ही जी इन्फॉर्मेशन वगैरे आहे सगळी मकबरा, तिथं सगळं काही लिहिलेलं आहे. तुम्हाला जेवढं दिसेल तेवढं वाचून घ्या तुम्ही. हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे, खूप सुंदर. यह खूबसूरत मकबरा औरंगजेब की पत्नी दिलराज साहब बनो, ये असं काहीतरी लिहिलेलं आहे इथं. हे बघा व्हिडिओ मध्ये वाच. आणि तुम्हाला माहिती काय झालं नेमकं, मी आतमध्ये गेले होते, मी खोटा म्हणजे जे गॉगल असतो ना तो लावला होता आणि माझा जो चष्मा आहे ना ओरिजिनल नंबरवाला तोच डायरेक्ट हरवला. बापरे 2 मिनिटं मी डायरेक्ट ब्लँक झाली, म्हटलं कुठे गेला. आणि मी खरा कॉइन त्याच्यामध्ये टाकला होता बघू शकता आणि त्याच्यामध्ये किती खरं साचलंय टाकावं लागतो ना. जी माणसी आहे ना तिने डायरेक्ट तो तिकीटवाला कॉइन असतो ना तोच टाकला होता. आणि आम्ही शोधतोय बापरे काय सांगू तुम्हाला. आणि फायनली माझा चष्मा सापडला. तू जर तू दाखवत वाटलंस तर मी माझं माझं दाखवते. चल ना खाली काय माणसे. आता आपण खाली चाललोय. हो खाली काय गार्डन आहे का. खाली गार्डन आहे म्हणजे आता आपण मस्त पैकी फोटो निघत. जे काय म्हणतात डिझाईन वगैरे आहे ना त्या याची इतकी सुंदर आहे ना, खूपच सुंदर. कधी बांधला असं काय माहिती एवढं. आता 2 रूम बांधायचे असले तरी खूप पैसे लागतात, एवढं कधी बांधले. आणि तुम्ही पाहू शकता इतके मुलं होते तिथे लहान लहान ट्रिपवाले. आणि काश असं वाटलं यार मी कधी अशी म्हणजे लोक मला ओळखतील, कधी असं ते लहान मुलं येतील माझ्याजवळ, दीदी 1 सेल्फी काश. पण काही नाही, मी त्या जे छोटे छोटे मुलं होते त्यांना म्हटलं हाय करा. त्यांनी केलं बरं का हाय, मला तसा विषय नाही. पण काही दिवसांनी बघा ना की आपल्याला पण असे हाय करते फोटो काढण्यासाठी, तरच ती बघा तुम्ही नक्कीच. अरे देखो NB. तुम्हाला पण जर शूट वगैरे करायचं असलं ना तर तुम्ही खरंच इथे जाऊ शकता. खूप भारी असा व्ह्यू आहे खरंच. मी तर पायीचं सोडून जास्त फोटोज काढलेत, कारण की आपण ना आपल्या मोबाईल मध्ये जे काढलेले मेमरी आहे ना ती खूप दिवस आपण अशी कलेक्ट करून ठेवू शकतो. त्याच्यामुळे मी जास्त मेमरीज बनवल्या तिथे जाऊन. तर काय असं न्यायचं तुम्ही लवकरच. आणि मला खूप दिवसाचं एका सॉन्गवर शूट करायचं होतं. फायनली ते शूट माझं पूर्ण झालं आज. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला होता आज. मस्त असं.
8 इतकी दमली होती ना फोटो काढून. इतके दमलोयत ना आता डायरेक्ट केक खायला बसलोय. 200. मोठा सीन झालाय. जे तिकीट काढतो ना आपण तो जो कॉईन असतो ना तो आपल्याकडे ठेवायचा असतो आणि जायच्या टायमिंगला परत त्यांना द्यायचा असतो आणि तो कॉईनच हरवलाय. आता काय माहिती पुढं काय होतंय. आता परत आम्हाला नवीन काढावं लागेल 25 रुपये देऊन आणि मग परत तोच करावा. ते एकदम खोटं होतं. माझा कॉईन सापडला म्हणजे ते काय असतं ते काय म्हणतं का त्याला तिकीट सापडलं माझं आणि ह्या माणशीचं सापडलं नाही आणि कुठं हरवलं काय माहिती. गजानन महाराज येते ना नाही येते रे मला वाटलं होतं